सोनवणेंचा आम्ही सगळे पत्रकार बांधव जाहीर निषेध करतो। त्यांनी जे वाणी साहेबांबद्दल शब्द वापरले, त्यांना जी धमकी दिली त्याबद्दल आम्ही सगळे पत्रकार त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि त्यांचं कालचं सोशल मीडियावरचं स्टेटस जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळेल, किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस। आम्ही एवढे आलोयत, आम्ही एवढे तुमच्या घरासमोर येतो, तुम्हाला काय करायचंय करा, करून दाखवा। घाबरणार का पत्रकार बांधव शरद सोनवणेंना? घाबरणार का शरद सोनवणेंना? आणि शरद सोनवणे साहेब, आम्ही तुम्हाला सांगतोय की एकट्या शरद सोनवणेंना कुणीही घाबरत नाही। तुम्हाला जे संविधानिक पद भेटलंय ना, त्यामुळे तुमचा आदर केला जातो। पण जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर या सगळ्या समाजाला भुलभुलैया करत असेल तर तुम्हाला हा समाज तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। या निमित्तानं मी तुम्हाला सांगते आणि आमदार शरद सोनवणे यांचा सगळ्या पत्रकार बांधवांच्या वतीने मी जाहीर निषेध करते। पत्रकार एकजुटीचा विद्यमान आमदार शरद सोनवणे आजनावळे या ठिकाणी काय बोलले ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। मी माजी आमदार अतुल बेनके यांची जी मुलाखत घेतली, ते जे बोलले तेच मी सोशल मीडियावर टेक्स्टवर टाकलेलं होतं आणि त्या संदर्भातला व्हिडिओ देखील होता। परंतु त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून आजनावळे या ठिकाणी जे काय बोललेले आहे ते आपणा सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे। आता त्याच्यानंतर त्यांचा काल पण एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ते म्हणाले काही लोक कोणाच्या घरात भांडणं लावत आहेत, परंतु आता मी कोणाचा तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर माझं अशा लक्षात आलं की अशी भांडणं मी अनेक वेळा मिटवलेली आहेत। कोणाच्या तरी घरी एकदा मोर्चा आला होता, तो मोर्चा त्यांच्या धिक्काराचा झाला, नंतर कन्व्हिन्स करून सांगितल्यानंतर ते त्यांचा जय जयकार करून गेले। त्याच्यानंतर आळेफाट्याला देखील एक आंदोलन झालं, ते आंदोलन सुद्धा शांत करण्यामध्ये नेहमी माझा भांडणं मिटवण्याचा प्रयत्न असतो। त्यांचा एक काल त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दलचे अनपार्लमेंटली शब्दप्रयोग वापरून सोशल मीडियावर फोटो वगैरे व्हायरल करतात। काल मी त्यांचा एक सोशल मीडियावर मेसेज पाहिला की कोणाचीही बदनामी करून कोणाचं नाव कमी होत नाही, पण तीच मंडळी सुरेश वाणींची बदनामी करतात। मग त्यांच्या हे लक्षात येत नाही का सुरेश वाणींची अशा प्रकारची बदनामी करून त्यांचा देखील कमीपणा होणार नाही। हे सगळे पत्रकारांना कोणाला ना कोणाला त्यांनी अप्रत्यक्षपणे दादागिरी केलेली आहे। अशी दादागिरी चालणार नाही। ही शिवजन्मभूमी आहे। जे संविधानिक पदावर आहेत त्यांचा अवमान करण्याचा आमचा कधीही प्रयत्न नसतो आणि राहणार नाही। आमची त्यांना जाहीर विनंती आहे, आम्ही सुद्धा बातमीदारी करताना प्रामाणिकपणे काम करतो, कोणाचा कधी अवमान केलेला नाही, भविष्यकाळात देखील होणार नाही। तुम्ही देखील पत्रकारांबद्दल अवमान करू नये अशा प्रकारची तुमच्याकडनं अपेक्षा आहे। हे अनेक वेळा असं झालेलं आहे, पुन्हा पुन्हा असं होणार असेल तर भविष्यकाळामध्ये आम्हाला देखील तीव्र आंदोलन करावं लागेल। पुन्हा एकदा मी सांगतो, इथं सगळे पत्रकार आले, त्यांचं मी सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद।